नमस्कार, लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्याबरोबर व्यवस्थापकीय संचालक अनिल सर आहेत. अनिल सर, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प होता आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा पार पडलाय, काय सांगा? नाही, हा 13.30 किलोमीटरचा मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे. मागील 4-5 वर्षापासून याचं काम सुरू होतं. 2021-22 या प्रकल्पाचं काम सुरू होतं आणि हा आज प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा आमच्या दृष्टीने सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे, कारण हा सर्वसाधारण असा अभियांत्रिकी प्रकल्प नव्हताच मुळे, कारण अतिशय कॉम्प्लिकेटेड असा, म्हणजे या प्रकल्पामध्ये जगातील सर्वात रुंद टनेल असा बांधला गेला आहे. भारतातील रस्त्यावरचा सगळ्यात उंच पूल बांधला गेला आहे. म्हणजे बरेचसे असे रेकॉर्ड्स क्रिएट झालेले आहेत या प्रकल्पामधनं. याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं आम्हाला आत्ताच प्रमाणपत्र देण्यात आलं, वायडेस्ट टनेल ऑफ द वर्ल्डचं. दुसरं 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते आमचे चीफ इंजिनियर गेले होते त्या कार्यक्रमाला. आयकॉनिक ब्रिज ऑफ द कंट्री, तो ब्रिज आपल्याला मिळाला. म्हणजे असे बरेचसे अवॉर्ड्स जे आहेत या प्रकल्पाला मिळत आहेत. याचा अर्थच असा होतो की हे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि या परिस्थितीमध्ये आम्ही हे पूर्ण केलं. ती परिस्थिती खूप अवघड होती. म्हणजे या ठिकाणचे जे काही भौगोलिक परिस्थिती आहे या ठिकाणची, स्टीप स्लोप्स आहेत डीप व्हॅलीमधले, पुन्हा डोंगराळ प्रदेश आहे, क्लायमेटिक परिस्थिती आहे, म्हणजे खंडाळ्यातला अगदी जोराचा वारा, जोराचा पाऊस आणि दाट धुकं, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत या घाटातल्या, त्याच्यासोबत काम करणं हे खरंच आव्हानात्मक होतं. त्यात उंचीवर काम करणं हे दुसरं आव्हान आहे. म्हणजे आव्हानं या प्रकल्पामध्ये होते आणि सुदैवाने सुरक्षेच्या सगळ्या काळज्या घेत आम्ही हा प्रकल्प करू शकलो, याचा आनंद आहे. आव्हानांचा तुम्ही उल्लेख केला, जसं भौगोलिक कारण असेल, नैसर्गिक कारण असेल, ही आव्हानं तर होतीच, पण त्यामध्ये कामगार जेव्हा काम करतात तर त्यांचा कधीतरी एक मॉरल डाऊन देखील होतं की अशा पद्धतीमध्ये इतका महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्याला उभारायचा, निश्चित वेळेत उभारायचा आहे. त्यावेळी तुम्ही एक व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना प्रोत्साहन कसं दिलं? नाही, कामगाराच्या दृष्टीने आमच्या वारंवार भेटी व्हायच्या. मी स्वतः प्रकल्पावरती वारंवार भेट द्यायचो. माझे जे काही असिस्टंट्स आहेत, म्हणजे चीफ इंजिनियर्स आहेत, सुपरडेंट इंजिनियर, क्रूड इंजिनियर, त्यांच्या वारंवार भेटी या प्रकल्पावरती व्हायच्या, बैठका व्हायच्या आणि कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांची खूप काळजी घेतली जायची. आता उंचीवरती काम करायचं म्हणजे दररोज त्यांचं मेडिकल चेकअप व्हायचं. आणि कामगार जेव्हा कामावरती जायचं, सर्वांचं मेडिकल चेकअप केल्याशिवाय ते लोक कामावर जायचे नाही. सेफ्टीच्या प्रिकॉशन्स सगळ्या दररोज घेतल्या जायच्या आणि त्यामुळेच एवढा मोठा प्रकल्प आम्ही पूर्ण करू शकतो. कामगारांच्या बाबतीमध्ये सर्वच प्रकारच्या काळज्या ज्या घ्यायला पाहिजे प्रशासनाकडनं, कंत्राटदाराकडनं, त्या काळज्या घेतल्या गेल्या त्या प्रकल्पात. टोलचा एक मुद्दा आहे की टोल सध्या तरी आकारला जाणार नाही आहे. जो जुना टोल आहे मुंबई पुण्याचा तोच आहे, पण भविष्यकाळात टोल आकारण्याचं काही आहे का? नाही, बघा, हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला त्या काळामध्ये 2018ला हा त्यावेळेस 6,695 कोटीचा हा प्रकल्प होता. प्रकल्पाची त्यावेळेस प्रशासकीय मान्यतेची किंमत 6,695 कोटी होती. आता प्रकल्प 7,000 कोटीपर्यंत, 7,100 कोटीपर्यंतच्यावरती खर्च झाला आहे. आणि ज्यावेळेस हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळेस शासनाने या प्रकल्पासाठी वेगळी काही तरतूद करून दिली नाही, पण या ठिकाणी क्षमता वाढ ज्याला म्हणतो आपण, म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प क्षमता वाढ प्रकल्प म्हणतो. म्हणजे मुंबई पुणे महामार्गाची आम्ही क्षमता वाढ केली या प्रकल्पामुळं. त्यामुळं सवलतीचा जो कालावधी होता, म्हणजे कन्सेशन पिरियड जो या प्रकल्पासाठी आधी मंजूर केला गेला होता, तो फक्त ही कॉस्ट रिकवर करण्यासाठी वाढवला गेला. पूर्वीचा जो कन्सेशन पिरियड तो वाढवला गेला आहे. त्यामुळं जो काही टोल आहे त्या ठिकाणीच राहणार आहे. आज जे काही टोलचे रेट्स आहेत तेच राहणार आहेत आणि जे काही नोटिफिकेशनप्रमाणे त्याची वाढ अभिप्रेत आहे तसा वाढत जाणार. भविष्यकाळात MSRTCकडून आणखी असं प्रकल्प लेनमध्ये आहेत का? भविष्यकाळामध्ये MSRTCकडनं आता पुढचा एक आमचा प्रकल्प येतो, ज्याचं काम सुरू आहे. तो बांद्रा वर्सोवा सीलिंग प्रोजेक्ट आहे. 9.8 किलोमीटर लांबीचा तो सीलिंग प्रोजेक्ट आहे. त्याचे कनेक्टर्स आहेत 15 किलोमीटरचे. असं 24 किलोमीटरचा एकत्रित सीलिंग प्रोजेक्ट आहे. तो वेगळ्या आव्हानांचा आहे. म्हणजे इथे आम्ही डोंगरदऱ्यामध्ये काम केलं, त्या ठिकाणी समुद्रात काम करतो आहे. समुद्रातली आव्हानं खूप वेगळी आहेत. आता तो पण प्रकल्प आम्ही करतो आहे आणि 2029च्या आधी तो प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे. 30% काम झालं आहे. आता बाकी काम पण वेगाने पूर्ण होईल आणि 2029पर्यंत आणखीन एक आयकॉनिक प्रोजेक्ट जो आहे, जो सीलिंग ब्रिजचा, तो MSRTCच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. आणि दुसरी सध्या जे काही प्रकल्प सुरू आहे त्यात पुण्याभोवती पण आम्ही एक रिंग रोड तयार करतो, त्याचं काम सुरू आहे. जालना नांदेड एक एक्सप्रेसवे तयार करतो आहे, त्याचंही काम सुरू आहे. जालना नांदेड एक्सप्रेसवेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये 20 मीटरची एक स्ट्रीप जी आहे ती आम्ही हायस्पीड ट्रेनसाठी ठेवली आहे. त्याचं डिझाईन असं केलं आहे की
50च्या स्पीडनी जरी ट्रेन गेली तरी त्या रस्त्याच्या पॅरलल ती जाऊ शकते. अशा पद्धतीचा आम्ही तो हायवे ऑलमोस्ट स्ट्रेट असा डिझाईन केलेला आहे. नजीकच्या भविष्य काळामध्ये विदर्भातले एक 450 किलोमीटरचे एक्सप्रेसवेचे प्रोजेक्ट येत आहेत. त्याचं टेंडरिंग कदाचित आता एका महिनाभरामध्ये त्याची टेंडर प्रक्रिया सुरू होईल. तीही कामं याच वर्षात सुरू करून 2028 एंडपर्यंत संपवायचं तेही नियोजन आहे. 450 किलोमीटरचे एक्सप्रेसवे हे संपवण्याचं नियोजन 2029 आधी आहे. आणि यानंतर आणखीन जो काही एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याला आपण शक्तिपीठ महामार्ग म्हणतो, तो शासनाचा आणखीन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येतो आहे. शक्तिपीठ महामार्ग आहे, लातूर जनकल्याण महामार्ग आहे, इगतपुरी ते वाढवण हा एक वेगळा महामार्ग आहे, नाशिक ते पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे तो महामार्ग आहे. आणखीन समृद्धी महामार्ग संपल्यानंतर वडोदरा मुंबई एक्सप्रेसचा जो स्पर आहे त्याच्यावरनं ठाणे कोस्टल रोडला जोडणारा आणखीन एक 16 किलोमीटरचा 10 लेनचा तो मार्ग आम्ही करतो आहे. कारण समृद्धी महामार्गावरनं जेव्हा वाहतूक येईल तेव्हा त्या 10 लेनच्या 16 किलोमीटरच्या मार्गे ठाणा कोस्टल मार्गे मीरा भाईंदर मार्गे साऊथ मुंबईमध्ये अगदी समृद्धी संपल्यानंतर 1 तासामध्ये पोचू शकू अशा पण मार्गाचं नियोजन केलं आहे. तर एकंदरीत येणाऱ्या 2047पर्यंत MSRTCचं नियोजन महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे बांधण्याचं नियोजन आहे. त्यापैकी आता 795 किलोमीटरचे एक्सप्रेसवे बांधून पूर्ण झालेत. 2029पर्यंत 900 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण होतील आणि येणाऱ्या 2047पर्यंत राहिलेले सगळे एक्सप्रेसवे पूर्ण होतील आणि महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेने कनेक्ट होईल. तर हे होते व्यवस्थापकीय संचालक MSRTCचे अनिल गायकवाड आणि त्यांनी आपल्याला ही संपूर्ण माहिती दिलेली आहे या प्रकल्पाची, कशा पद्धतीनं हा प्रकल्प पूर्ण केला गेला आणि महत्त्वपूर्ण त्यांनी टोल संदर्भात देखील माहिती दिली आहे की सध्या तरी टोल आकारण्याचं कोणतंही नियोजन नाही. भविष्यकाळाचे अपडेट ते त्यांच्याकडून देतीलच. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे MSRTCकडून भविष्यकाळात राबवलं जाणाऱ्या प्रकल्पाची महत्त्वाची माहिती देखील त्यांनी यामध्ये दिलेली आहे.